रघुनाथा, अरे हे पोरी न सांगता घराबाहेर असे पडूक लागले तर काय करायचं रे? नाही, मी काय म्हणतोय, खय जाऊचं असं तर सांगून जाऊचा ना घरात. आता अन्नाचं पण अपमान झालो आणि घरच्या माणसांचं पण. आहे ह्यामध्ये निशीची काय पण चूक नाही. हा डोका सगळा कोणाचा माहित आहे ना? सकाळी पण ओवी कसा वागत होता, घरात काय चाललेला हा, आणि हिचा काहीतरी भलतात म्हणा माझ्या आईचं कार्य करूचा हा. आता पाहुण्या माणसांची कार्य पण काय हयच करायची नाहीतर काय. आई अगं ठीक आहे ना, आता झालं ते झालं. कोण कोणाचं वाचता? उमा तुझं ना दादानी लंडनला जाताना दिलेला ता. कोणाचं फोन? निशीचा की पाहुणीचा? विजयरावांचा. त्यांका सांग म्हणा फोन करू की वेळ मिळताना तसो लेखी घेऊन जाऊ की त्याच्यासाठी पण वेळ काढ. आमच्या जीवात घोर लावलं. मी तुला सांगतोय ह्या आई. ओवीचा ना काहीतरी करू. आई अगं. हॅलो हॅलो उमाताई. हा बोला विजयराव. उमाताई मला नक्की सांगा, सगळं व्यवस्थित आहे ना तिकडे? ओवीचं सगळं व्यवस्थित चालू आहे ना? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? उमाताई, ओवीमुळे काही त्रास झाला असेल तर मला प्लीज सांगा तुम्ही. अहो नाही तसा काय नाही, सगळं ठीक आहे. मला माहित नाही पण पण मला सारखी हुरहुर लागते. सगळं ठीक चाललंय ना ओवीचं तिकडे? ओवी नक्की ठीक आहे ना? हो सांगितलं ना तुमका मगाशी. नाही उमाताई, मगाशी तुम्ही सांगितलं की ती घरी आलेली नाहीये, निशेसोबत कुठेतरी बाहेर गेली. हो पण आता इला. उमाताई, मलाही खूप काळजी वाटत होती आणि मग संध्याचं बोलणं आठवलं. तुम्ही अगदी आईसारखी काळजी घ्यायचात संध्याची, आणि मला खात्री आहे तुम्ही ओवीची पण तशीच काळजी घेत असणार. आणि मगाशी सांगायचं माझं राहून गेलो मध्ये, मी इथून ओवीचं काही सामान पाठवलंय तिकडे. तिच्या गोष्टी समोर दिसत राहिल्या तर जास्त आठवण येते तिची. सारखी आशा वाटते की ती कधीतरी परत येईल. मग एका क्षणाला वाटतं की तिचं सामान इकडून गेलं तर माझं मन मला वेडी आशा दाखवणार नाही, आणि तिला या वस्तूंची गरज असेलच. अगदीच गडबडीत तिकडे आली ना ती, काहीच कल्पना नव्हती तिला. आत्ताही नसेलच, पण वस्तू लागतील म्हणून पाठवल्या असं सांगा. चालेल ना? हो चालत, काही हरकत नाही. उमाताई, तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये. खूप करताय तुम्ही आमच्यासाठी. थँक्यू. काळजी घ्या ओवीची. हां मी ठेवते. हां. काय चाललं आता कळणार नाही, कोण काय सांगणार नाही. रघुनाथा, अरे नेमक्या काय झाला? कालपासून बघतोय तू माझी बोलणंच नाहीस. माझ्या डोळ्यात बघतोय मी, सगळं ठीक आहे मा? रघुनाथा, जन्म दिलाय मी तुका. एकाच्या डोळ्यात असलेली काळजी आणि दुःख औषध कळणार नाही काय? नाही तसं काय नाही, सगळं ठीक. असं बोलून फक्त आपण आशेवर ठेवतो आज ना उद्या सगळं ठीक होताला. पण माका माहित हा, ती पाहुणी हा इल्यापासून ना सगळा बिनसला हा. कधी एकदा ता जातला ना तेव्हा सगळा ठीक होईल. जोवर तुला जात नाही ना तोवर सगळा ठीक होईल, तसा काय माका वाटणार नाही.
खोटा बोलताय काय मी? तर सांग आहे तुझं चुकता गप रवतोय बाबा. ह्या तुका पण पटता ना रघुनाथा? हा मग ह्या सगळा ठीक कधी होतला रे? आ विसर्जनाच्या दिवशी पण टापवार उमा घेऊन गेला. आज म्हाळासारखा कार्य घरात असताना तर निश्चित घेऊन गेला असत नाही गेलाच हाता. आई निशी इल्यावर खरा खोटा काय ते सगळं कळेल ना. माझं ऐक हा, मी काय सांगते ते ऐकतात. काय रे शिनू, तुका काय कळलं काय? उमा काय बोलली तुका? श्रीनू, तू त्या पोरी बरोबर 9 तास बरा आणि तू लांबच राह. आई आता त्या दोघी कुठे आहेत हे जास्त महत्वाचं नाहीये का? दोघी नाही, आपला निशी फक्त परत आला ना तरी काय हरकत नाही. सगळ्यांची जबाबदारी काय खोतांनी नाही घेतलेली. उमा आता लय होता या पाणी नाका तोंडाशी हिला हा. त्या पाहुण्यात जाऊन सांगतस तू का मी सांगू? नाही येऊ दे त्या का मीच सांगतय. आहे अगो, ह्या सगळ्या गडबडीत आपल्या देवळात जायचा राहुला. होय गो. हा तुम्ही दोघी जाऊन या. आणि ओवी आणि निशी इथे छायाकडेच गेले असतील, त्या येतील परत. हा आहे, आपण इथे फ्लो म्हणून त्या दोघी लवकर येऊच्या नाही. चल 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 चल, चप्पल घाल. रघुनाथा एकदाचा नीट कायता ठरव बाबा. जाऊन येतो आम्ही. चल गो चल गो. चल. दादा मामा मी दोघींना बघून येतो. हा आता बरं वाटतंय? हो. पेडी आहेस का तू? असं का केलंस? होता येत नसताना का उडी मारलीस अशी? तुला काय झालं असतं तर? आणि माझ्या बहिणीला काय झालं असतं तर? किती पण रागावलीस चिडलीस तरी आता आहे आपलं. ते असं सहजासहजी नाही तुटणार. आत्ताही रागवलेस माझ्यावर. सॉरी. श्रीणू, श्रीणू, अगं श्रीणू, काय झालं? श्रीणू काय? काय झाला? छाया काय झालं काय? श्रीणू, श्रीणू काय? श्रीनू बाहेर गेलो. काय झालं? माका त्याला काहीतरी सांगूचा. काय 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 सांगूचा? काय सांगूचा? मी आहे ना तर अगं कुठून इलस तू आणि घाबरलीस काय एवढी? काय झालं? निशी आणि ती पाहुणी तुझ्याकडे इला असा शिनू म्हणाला, खरं आहे? माझ्याकडं? हा अगं काय विचारतय मी? निशी बद्दल काही सांगायचं असेल तर आत्ताच्या आत्ता सांग, माका कळलं पाहिजे. काय विचारतय? जरा निशी तुझ्या घरी आला होता ना? अहो घाबरला आता जरा. निशी
काके श्रीणू काय हा? हे बघ, मी काय विचारते लक्षात येते ना तुझ्या? निशी सुखरूप आहे ना? ती पाहुणी निशी सोबत हा ना? हा? श्रीनू दादा मामा, काय आहेत दोघी? मी सगळीकडे बघितलं, सगळीकडे चौकशी केली, पण दोघी कुठेच नाही आहेत. खरंच वेडी आहेस तू. ओवी, तू बरी आहेस ना? हो, मी बरी आहे. आणि मला काही होणार नव्हतं. तू जे समजत होतीस ना ते मी इथे करायला आले नव्हते. मी इथे जीव द्यायला आले नव्हते. आणि तसंही मला काही झालं असतं तर काय फरक पडला असता? सुटले असते तर सुटले असते. ओवी, हो, इथे कुणालाच आवडत नाही मी. सगळ्यांच्या नजरेत दिसतं ते, सगळ्यांच्या बोलण्यातून कळतं. आय अंडरस्टँड. मला इथलं काहीच कळत नाही. मी इथल्या माणसांसोबत जेल नाही होऊ शकत, आय नो. पण म्हणून मी चुकीची असं नाही ना. आणि मी हे सगळं ना मुद्दामून नाही करत आहे. हे सगळं अचानक घडतंय माझ्यासोबत. मोहमला बरं नव्हतं हे मला माहितही नव्हतं. मी डान्सच्या प्रोग्राम वरून घरी आले तेव्हा मला कळलं ती माझ्यासोबत काहीच वेळ मला कळायचं ती गेली होती. डॅडी मला एकटा सोडून गेलाय ते. त्याचं काहीतरी काम आहे. त्यालाही मला काहीच सांगावंसं वाटलं नाही. इथे कुणालाच आवडत नाही. मग माझ्या जगण्याचा काय अर्थ आहे? ओवी, हे बघ, असं काही नाहीये. तुला काही त्रास होऊ नये म्हणून मी पाण्यात उडी मारली. कसं कुणाला फरक पडत नाही ग? मला पडतो फरक. आज मला माझी आणखी एक बहीण भेटली. आईला पडतो फरक. आता आईला एक नाही 2 मुली आहेत. ओवी, तू आम्हाला हवीस. सॉरी, आय एम रिअली सॉरी. मी किती सेल्फिश आहे ना. तुला त्रास होतो आणि मी इथे. अगं, आपल्या माणसांसमोर मन व्यक्त करणं यात कसलं आलंय सेल्फिश? उलट आज मला खूप छान वाटलं. बहिणी म्हणून आपण इतक्या दिवसानंतर आज मनमोकळेपणाने बोललोय ग. आय एम रिअली सॉरी. मला ना माझी स्पेस शेअर करण्याची सवय नाहीये. आणि तू अचानक आलीस. मी तुला काही बोलले. आय एम रिअली सॉरी. आत्ताच म्हणालीस ना बहीण आहे म्हणून, मग असं परक्यासारखं का वागतेस? म्हणजे बहिणींमध्ये नो सॉरी आणि नो थँक्यू, कळलं? बहिणी आणि फ्रेंड्स सुद्धा.
झाला समाधान झाला? इतके दिवस सांगत होता, थांबवत होता, पण लक्ष दिलं नाहीस. बहिणीला दिलेल्या वचनासाठी हा दिवस बघायला लागतोय आपल्या सगळ्यांना. माझ्या निशीला जर काय झाला ना तर मी ही गोष्ट कधी विसरणार नाही. तुम्ही पाहुणी किती घेऊन आलात, तुम्ही वचन मोडलात आणि आपल्यातले संबंध तुमच्यामुळे दुरावणार आणि तुम्ही आपल्या सगळ्या नात्यांका दुरावलात. मी जाते, मी त्यांना शोधून आणते. माई अगं दोघी कुठेच नाहीये. नदीवर बघलास तू? नदीकडे? नदीकडे कशात गेला? नदीकाठी. मी नदीकडे जाऊन बघते. माई थांब थांब, मी दादा मामा मी जाऊन बघून येतो. छाया ही निशी ना खोतांची? होय तर. पाहुणी तर पाहुणी, ही पण आता अशीच वागू लागली. भिजल्या अंगाने खय जाता? मी सांगत होतो, आपण आधीच काळजी घेतली असती तर आजचा दिवस बघायला लागला नसता आपल्याला. खरंच चुकला माझा. बघा त्या थांबूक वया होता. प्रश्न निशिक थांबवण्याचा नाहीये, प्रश्न जिला घरात थांबवून घेतलं ना तिचा आहे. निशी उभी. निशिक काय गेला होतास? काय विचारतोय? आणि ह्यो काय अवतार? हे अशी चालत येलास तू गावातून? लोक काय म्हणतील? निशिक काय विचारतोय? अशी येलास का चालत? काय गेला होतास? आजपर्यंत घरात सांगितल्याशिवाय तू कधी बाहेर गेला नाहीस, मग अचानक कुठे गेला होतास? मी सांगते तुम्हाला, जे झालं त्यात तिची काही चूक नाहीये. त्यासाठी मी जबाबदार आहे. मग ऐकताय ना? मी नदीकडे गेले होते आणि मी पाण्यात पडले आणि मला वाचवण्यासाठी निशीने पाण्यात उडी मारली. झाला सांगून झाला. हा, ज्या पोरीला स्वतःला पोहता येत नाही ती दुसऱ्याला वाचवायला जाणार? माका सांगते उमा, ऐकताय ना तुमच्या भाचीचा? अजून किती खोटा बोलायचा, किती काय काय बघायचं आणि काय काय सहन करायचा? दादा, मी पाण्याकडे गेले होते. खरं तर माझा पाय घसरला आणि मी पडले. ओवीने मला वाचवलं. हो दादा, ओवीने मला वाचवलं. मला पोहता येत नाही, पण ओवीला पोहता येतं आणि आज तिच्यामुळे मी वाचले. अरे पण नदीकडे जायची गरजच काय होती? का गेलीस? ती माझ्या मागे मागे आली होती.
मला माझ्या मॉमची आठवण येत होती. इथे आज घरात काहीतरी रिच्युअल्स चालू होते ना. आय थिंक निशीच्या आजोबांचे. ते तुमच्या जवळचे होते. त्यांना बरं वाटावं म्हणून तुम्ही ते सगळं केलं. पण माझ्या मॉमला बरं वाटावं म्हणून मीच काहीतरी करायला हवं ना. इथे तिच्यासाठी करणारं कोण आहे? म्हणून मी घरातून बाहेर पडले. माझ्या मॉमला आवडणारी फुलं घेतली आणि नदीवर गेले. निशी तिथे आली होती ती माझ्या काळजीने.